नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी चाललं आहे बहिणीकडे. तर स्वामी माऊलीचं रूप आता देवीचं झालेलं आहे. तर चौथी माळ होती, तर बहीण म्हटली ये दर्शनाला, तिच्याकडे कार्यक्रम होता. आणि आज भजनाचा सुद्धा कार्यक्रम आहे, जोगवा वगैरे म्हणणार आहे छान. आणि आता मी चालले आहे बहिणीकडे हडपसरून रिक्षात. थोडी संध्याकाळ पण व्हायला आली आहे, तरी 5:30 वाजले आहेत. तर आले आहे मी आता. हे बघा रांगेत उभे आहे. तर गर्दी पण भरपूर झालेली आहे. आता आरतीसुद्धा आहे थोड्या वेळाने. आता मी ओटी भरून घेणार आहे आणि मग नंतर आरती झाल्यानंतर आज माझा इथंच मुक्काम आहे बहिणीकडे. मी घरून देवीची आरती वगैरे करून सगळं स्वयंपाक करून आलेले आहे. तर बघा, खूप छान रूप झालेलं आहे देवीचं. स्वामी माऊली हे बघा किती सुंदर सजवलेलं आहे. आणि हे बघा मंडप वगैरे, खूप गर्दी पण होती गुरुवार असल्यामुळं. आणि आता आरती वगैरे झाली आणि सगळे भाविक गेले. आता छान जोगवाचा आणि देवीच्या गाण्याचा कार्यक्रम आहे. मी सुद्धा ओटी भरली, दर्शन घेतलं आणि आता बहिणीकडेच इथं मुक्काम आहे. तर फराळाचं करणार आहे बहीण आता. छान भजन मंडळीसुद्धा आलेले आहेत. हे बघा किती सुंदर रूप केलेलं आहे देव. म्हणजे हे स्वामी समर्थ आहेत, पण स्वामी समर्थांचं स्वामी माऊलीचं रूप दिलं आहे. आणि हा आहे समर्थ, आमचा नातू आणि म्हणजे माझ्या बहिणीचा नातू. तर तो खूप गोड आहे आणि त्याला खूप म्हणजे असं आवडतं देवाचं. आणि तो इतका छोटा असून टाळसुद्धा वाजवतो आणि खूप गुण करतो. तर हा समर्थ खूप गुणी आहे. आणि बघा, तो मला म्हणायचा चल आजी, आजी इकडे चल, इथं बस, तू इथं बस असं म्हणायचा. आणि स्वतः नंतर टाळ घेऊन खूप वाजवले त्याने आणि खूप आनंद घेतला भजनाचा. तर माझा आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.